नमस्कार फ्रेंड, मी नेहा आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की अमेरिकेमध्ये किराणा सामानामध्ये नेमकं काय काय गोष्टी मिळतात. ज्या गोष्टी आपण भारतामध्ये यूज करतो त्या सगळ्या इथे मिळतात का, या त्यापेक्षा काय वेगळं असतं. याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये मी दाखवलं होतं की भाजीपाल्यामध्ये इथे कोणकोणत्या भाज्या मिळतात. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर करते, तो तुम्ही नक्की बघा. तर आता जो तुम्हाला हे दिसत आहे हा चॉकलेटचा सेक्शन आहे. तर या सेक्शनमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीचे चॉकलेट इथे दिसेल आणि इथे अमेरिकेमध्ये आल्यानंतर एक गोष्ट नक्की मी अनुभवली की इथे लोकांना कॅन्डी जास्त प्रमाणात आवडतात आणि तुम्ही पण बघू शकता की जो मॉल आहे विन्को मॉल, इथे किती व्हरायटीच्या कॅन्डी आपल्याला दिसत आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला जसं आपण बघतोय की ही जी चॉकलेटची लाईन आहे ही तर संपतच नाही आहे. अशा डिफरंट व्हरायटीच्या चॉकलेट्स इथे अवेलेबल आहे आणि इथे जी पण वस्तू आपण घेतो ती पाऊंड या युनिटनुसार कॅल्क्युलेट होते. म्हणजे आपल्याकडचे 450 ग्राम आणि जी सध्या $1ची प्राईज आहे ती ₹83 आहे. सध्या मी या संत्रा गोळ्या घेत आहे आणि मला पाहिजे तेवढ्याच मी घेत आहे. तर या मॉलचं एक विशेष म्हणजे इथे आपल्याला पाहिजे तेवढीच क्वांटिटी आपण घेऊ शकतो आणि ती घेतल्यानंतर इथे अशी शीट ठेवलेली असते, त्यावर मी तो नंबर लिहित आहे. मीन्स प्रत्येक स्टोरेजच्या वर एक नेमप्लेट आहे, त्यावर त्याचं नाव आणि एक नंबर डिफाईन केलेला आहे. जेव्हा आपण बिलिंग करतो त्यावेळेस त्या नंबरनुसार आपण जेवढी अमाऊंट घेतली त्यानुसार बिलिंग कॅल्क्युलेट केलं जातं. आणि इथे मला ही तिळाची चिक्की दिसलेली आहे आणि ही एक छोटी चिक्की इथे ₹50 आहे. आणि ही बाजूची लाईन आहे, इथे सीड्स फॉर्मचे आयटम्स आहे. यामध्ये पंपकिन सीड्स किंवा सनफ्लावर सीड्स अशा प्रकारचे. खाली ही लाईन जी आहे ती चॉकलेटचीच आहे आणि याच्या वरची सुद्धा हे सुद्धा सगळे चॉकलेट्स आहे. मला असं वाटते की डार्क चॉकलेटमधले हे व्हरायटी असेल वेगवेगळ्या. आणि या साईडला हे जे दिसत आहे तर हे ड्रायड मँगो आहे, आपल्या आंब्याच्या फोडी ज्याला चटणी मीठ लावून वाळवलेला असा काहीतरी प्रकार. या साईडला बनाना चिप्स आहे, परत त्याच्या मागे पिकलेला आंबा वाळलेला आहे. तर असे बेरीज ज्या वाळलेल्या आहेत अशा ड्रायड आयटमचा तो खालचा सेक्शन आहे आणि वर ड्रायफ्रुट्सचा सेक्शन आहे कम्प्लीट. ही जी तुम्हाला व्हाईट तुकडे दिसत आहे हे खोबरं आहे आणि इथे खोबरं अशाच फॉर्ममध्ये मिळतं आणि हे थोडंसं गोड असतं, यामध्ये शुगर मिक्स असतं. आपल्या साईडला जसं खोबरं मिळतं तसं इथल्या मॉलमध्ये मिळत नाही. ते जर इथे घ्यायचं असेल तर इंडियन स्टोअरमध्येच जावं लागतं. आणि इथे जे तुम्हाला खाली दिसत आहे हे ड्राईड फॉर्ममध्ये ही पपई आहे, ॲपल चिप्स आहे, बेरीज आहे वाळवलेल्या. आणि या साईडला जे तुम्ही बघत आहे हा कॉफी सेक्शन आहे. इथे खूप व्हरायटीच्या कॉफी आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला पाहिजे तेवढी क्वांटिटी आपण घ्यायची आणि ही जी मशीन आहे ती कॉफी ग्राइंडर आहे, त्यामध्ये टाकून आपण पावडर त्याची करू शकतो. आणि मी एक गोष्ट इथं ऑब्झर्व केलेली आहे की इथे कॉफी ही खूप जास्त प्रमाणात पिल्या जाते. जसं आपल्या साईडला इंडियामध्ये चहाचे खूप सारे दुकानं असतात, या साईडला चीजचे हे टाईप्स आहेत, त्याच्याच बाजूला नूडल्सचे वेगवेगळे टाईप्स आहे. आणि वर जर बघितलं तर हे पास्ताचे टाईप्स आहे, यामध्ये ब्राऊन पास्ता, राईस पास्ता आणि अजून काय काय ते वेगवेगळ्या शेप्समध्ये. तर ही पूर्ण एक लाईन आहे.
या ज्या तुम्हाला कॅन दिसत आहे या दुधाच्या बॉटल्स आहे. इथे दूध अशाच प्रकारे मिळतं. जसं आपल्याकडे सकाळी दूधवाला दूध घरी घेऊन येतो किंवा आपण डेअरीमध्ये दूध आणायला जातो तसं इथे मिळत नाही. इथे तशा प्रकारे डेअरी बाहेर नसतात. इथे मॉलमध्ये दूध या फॉर्ममध्येच मिळतं आणि ही जी कॅन आहे ही जवळपास 2 लिटरच्या वरच असते आणि एकदा का ही कॅन आपण घरी ओपन केली त्यानंतर आपण ही जवळपास 15 दिवस तरी यूज करू शकतो. त्यावर तेवढी एक्सपायरी असते. हा जो सेक्शन तुम्ही बघत आहे हा ब्रेडचा सेक्शन आहे आणि ही खूप लांब लाईन आहे कारण इथे खूप व्हरायटीच्या ब्रेड्स मिळतात. याचे कारण अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात ब्रेड खाल्ल्या जातात आणि जर तुम्ही बघितलं तर काही कंपार्टमेंट तुम्हाला यामध्ये एम्प्टी दिसणार कारण आता सायंकाळची वेळ झालेली आहे त्यामुळे मोस्ट ऑफ द पॅकेट सोल्ड आउट झाले असेल. तर अशा प्रकारे खूप साऱ्या ब्रेडच्या व्हरायटी इथे आहे. आणि इकडे मागे सुद्धा ब्राऊन ब्रेड शोधतायत तर इथेही ब्राऊन ब्रेडचं पॅकेट आहे. एक पॅकेट इंडियन रुपीजनुसार इथे 250 ला मिळतं. तर आजची जी शॉपिंग आहे ही आता मी इथेच एंड करतोय.
कारण नेहमीपेक्षा आजच्या शॉपिंगला थोडा जास्त वेळ लागला. याचे कारण की हा जो व्हिडिओ आहे तो खास आम्ही तुमच्यासाठी शूट करत होतो. कारण बऱ्याच फ्रेंड सर्कल किंवा रिलेटिव्हमध्ये क्युरिसिटी होती की भारतामधल्या गोष्टी अमेरिकेतल्या मॉलमध्ये मिळतं का, या अमेरिकेतले लोक कशा प्रकारचं फूड प्रिफर करतात. तर हा जो व्हिडिओ बघून तुम्हाला एक आयडिया आलेली असेल की इथल्या किराणा दुकानामध्ये काय काय गोष्टी मिळतात त्या. तर हे सगळे बिलिंग काउंटर्स आहे आणि आपण बिलिंगसाठी वेटिंग करताय तोपर्यंत मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की इथे दोन प्रकारचे बिलिंग काउंटर असतात. एक बिलिंग काउंटर जिथे कस्टमर आपल्याला हेल्प करतात आणि हा जो एरिया आहे हा सेल्फ चेकआउटचा एरिया आहे. म्हणजे आपण घेतलेलं सामान स्वतः स्कॅन करायचं, पेमेंट करायचं आणि निघून जायचं. तर जनरली इकडच्या मॉलमध्ये दोन ऑप्शन असतात, एक सेल्फ चेकआउट आणि एक ॲक्च्युअल बिलिंग काउंटर जिथे कस्टमर असतात. तर या मॉलचं विशेष म्हणजे हा 24 आवर्स ओपन असतो. पण जेव्हा मी फर्स्ट डे इथे आलो होतो तर एक सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे या मॉलमध्ये फक्त कॅश किंवा डेबिट कार्ड एक्सेप्ट करतात, क्रेडिट कार्ड इथे एक्सेप्ट करत नाही. पण अमेरिकेमध्ये क्रेडिट स्कोअरला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. इथे क्रेडिट कार्ड हे जास्त प्रमाणात यूज केलं जातं. पण असो, पण मला पर्सनली हा मॉल जास्त आवडतो कारण मेन म्हणजे इथे आपल्याला पाहिजे तेवढीच क्वांटिटी आपण घेऊ शकतो आणि बाकी जे मॉल आहे जसं फ्रेडमार आणि वॉलमार्ट त्यापेक्षा इथे थोडं जास्त ऑफर असतं असं मला वाटतं. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि तुम्हाला पण आयडिया आली असेल की अमेरिकेतल्या किराणा दुकानामध्ये काय काय सामान मिळतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि स्वतःची काळजी घ्या.